नमस्कार मित्रांनो, पाहू शकताय आपण की जे काही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये जे काही बदल करायचे आहेत त्याच्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि मंत्रिमंडळामध्ये मंजुरी आल्याच्यानंतर त्याचा जी-आर काढावा लागतो, शासन निर्णय. आणि तोच शासन निर्णय पाहू शकताय तुम्ही की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबतचा हा जी-आर काढण्यात आलेला आहे. आज दिनांक 15 जुलै 2026 रोजी. नेमकं याच्यामध्ये आता काय सांगण्यात आलेले आहे पाहू शकताय की आपण जी काही कर्जमाफी ही देण्यासाठी घोषित केलेली आहे, हे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये हे जर पाहिलं त्याच्यामध्ये 2026चं दुसरं अधिवेशन म्हणजे पावसाळी अधिवेशन. यामध्ये काही जे काही अंशतः बदल करण्याबाबतची घोषणा केलेली होती माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आणि त्याच अनुषंगानं निर्णयानुसार जे काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच्याच अनुषंग शासन हे पूरकपत्र काढण्यात आलेलं आहे. उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे पार्श्वभूमीवर 14 जुलै 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या दिनांक 2 जून 2026च्या शासन निर्णयातील निकषांमध्ये अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ते कोणते बदल आहेत? त्याच्यामध्ये एक पहिला पाहू शकता की योजनेचा तपशील या भागातील कर्जमुक्ती मथळ्यामधील परिच्छेद 3 ऐवजी खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. काय करण्यात येत आहे? तर ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे काही उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन असेल किंवा फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील कर्ज सर्व खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 2 लाख पर्यंत असल्यास त्यांना या योजनेच्या अंतर्गत 2 लाख अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. म्हणजे जे काही 2019मध्ये कर्जमाफी झालेली होती आणि त्याच्यामध्ये जे काही पात्र शेतकरी होते, आता तरी या पात्र योजनेमध्ये जरी असतील तर त्यांना 50,000ची अट ठेवण्यात आलेली होती पहिल्याच्या जी-आरनुसार. परंतु आता ह्या जी-आरनुसार ते 50,000ची अट काढून 2 लाखापर्यंत लाभ देण्यात येणार आहे, ही अट टाकण्यात आलेली आहे. आता दुसरा जो काय होता की एक वेळ समझोता OTS वगैरे असतील त्यांच्यामधले जे काही प्रोत्साहन लाभ देण्यासाठी जे काही 50,000 रुपये दिले जाणार होते, त्याच्यामध्ये सन 2026-27 हे वर्ष आता वगळण्यात येत आहे, असं सुद्धा या जी-आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तर जो काही मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला होता की 2 अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्या म्हणजे 19मधल्या जे काही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत लाभार्थी होते त्यांना 50,000 रुपये दिले जाणार होते, त्यांना आता 2 लाख मिळणार आहेत. आणि जे काही प्रोत्साहनपर म्हणजे नियमित कर्जदार आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपये दिले जाणार होते, परंतु त्यांना 2026-27मध्ये चालू बाकीदार व्हायला पाहिजे होतं, परंतु आता त्याला व्हायची गरज नाही आहे. ह्या 2 अटी रद्द करण्यात आता आलेल्या आहेत आणि 2 अटी ह्याचे फायदा होणार आहे शेतकऱ्यांना. परंतु शक्यतो जर पाहिलं तर दुसरी जी अट आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रोत्साहन शेतकरी जे काही आहे त्यांनी ऑलरेडी कर्ज भरून वगैरे आपली चालूबाकी करून घेतलेली आहे, तरी ही जी काही वर्ष वगळण्यात आलेलं आहे याचा तेवढा जास्त फायदा होणार नाही. फक्त जे काही 50,000वरून प्रोत्साहनपर रक्कम जास्त वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे.